आपण इतिहासाच्या 5व्या धड्याच्या 3ऱ्या विभागात आता आपण आहोत. चला तर आता आपण जैन धर्माचा अभ्यास केला. आता आपण बौद्ध धर्मात आहोत. त्याच्याच अभ्यासक्रमात आता पुढे काय काय लिहिलेलं आहे ते आपण आता बघूया. बौद्ध धर्मामध्ये धम्माचे सार पुढील प्रमाणे लिहिलेले आहे. तर प्रवचनाचे सार काय आहे ते बघूया आपण. त्याच्यामध्ये आहेत आर्य सत्य, की ह्याच्यामध्ये काय लिहिलं गेलंय की मानवी जीवनातील सर्व व्यवहाराच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांनाच अर्ध आर्य सत्य असं म्हणतात. परत आपण बघूया. आर्य सत्य म्हणजे मानवी जीवनातील सर्व व्यवहाराच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांनाच आर्य सत्य असे म्हटलं जातं. तर आता ही कोणती आहेत ती आपण बघूया. पहिलं आहे मानवाला हे दुःख असतं, जिवंत दुःख असतं. मानवी हे जिवंत दुःख असतं, म्हणजे मानवाला दुःख हे असतंच असतं. काय ना काहीतरी त्याला चिंता, अडचणी, समस्या, त्याच्या आयुष्यात काही त्रुटी असतात, म्हणजे दुःख हे त्याच्या जीवनात त्याला आहे. दुसरं आहे दुःखाला कारण असते. बघा, मानवाच्या जीवनामध्ये दुःख हे असतंच असतं आणि त्या दुःखाला कारण सुद्धा असतं. काहीतरी कारण असतं. काही शरीरातल्या त्रुटींचं अडचण असते, काही शारीरिक व्याधी असते, काही असू शकतं उदाहरणार्थ, म्हणजे दुःखाला कारण असतं. आता दुःख निवारण आणि दुःख दूर करता येते याचा अर्थ काय आहे मी समजावून देते. दुःख आहे, मनुष्याला दुःख हे आहे, पण त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. प्रत्येक दुःखाला एक उत्तर आहे, त्याचं निवारण आहे, त्याच्यावर तोडगा आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळं दुःख हे दूर करता येतं, अडचण ही दूर करता येते. प्रतिपद म्हणजे मार्ग हा सुखाचा, प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. परत एकदा आपण बघूया. प्रतिपद म्हणजे मार्ग. कसला मार्ग? तर दुःखाचा अंत करण्याचा मार्ग, आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि याच मार्गाला अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. आलं लक्षात? थोडासा उच्चारामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये थोडे अवघड शब्द आहे, पण आपल्याला ते आत्मसात करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. पुढे आहे की गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. आता बघूया ते आपण. नियम, त्यांना नियमनाचे पंचशील असे म्हणतात, बरोबर. पहिला आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. अगदी महत्वाचं आहे, सगळेच महत्वाचे आहे. आपण आत्मसात करून घ्यायचे, आपण समजावून घ्यायचे. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. मी तुम्हाला अगोदरच बोलले होते, काही जंगलातले प्राणी जंगलात राहतात. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी काही प्राणी आपल्या अस्तित्वात असतात, त्यांना पाळीव प्राणी असं म्हणतात. तर त्यांच्याशी आपण कोणत्याही प्रकारे क्रूररित्या किंवा वाईट रीतीने त्यांच्याशी आपण वागायला नको. तर त्यांच्याशी प्रेमानेच वागायचंय. आणि हत्या तर दूरच, हत्या तर करायचीच नाहीये. चोरी करण्यापासून दूर राहणे. सर्वसामान्यतः अगदी सामान्य नियम आहे आपल्याला, पण अत्यंत महत्वाचा आहे की कोणत्याही गोष्टीची चोरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या हक्काच्या मालकी हक्क जो असतो त्याला न विचारता ती वस्तू आपल्याकडे घेणं म्हणजे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ती कधीही होता कामा नये. म्हणजे चोरी करायची नाही. अनैतिक आचरणापासून दूर राहणं. कोणतेही व्यवहार
हे आपल्या व्यवहाराला अनुसरून वेगळ्या पद्धतीचे किंवा नियमाला न अनुसरणारे किंवा नियमात न बसणारे अशा प्रत्येक वाईट वागण्यापासून आपण दूर राहायचंय. बरोबर. असत्य बोलण्यापासून दूर राहणं, आपली वाचा, आपली वाणी ही नेहमी खरंच एकमेकांशी बोलत असावी. किंवा कोणतंही आपण एकमेकांमध्ये काही बोलत असलो तरी, किंवा कोणाला काही माहिती द्यायची असेल किंवा काही कुणाकडून काही वदवायचं असेल तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याशी जो व्यवहार करायचा आहे तो सत्य बोलण्यातूनच, खरे बोलण्यातूनच करायचा आहे. म्हणजे खोटं कधी बोलू नये, साध्या शब्दात. पुढे आहे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. ज्या पेयामधून जे आपण द्रव्य पितो त्यातून आपल्याला झिंग येईल किंवा आपल्या तोंडातून असत्य बरगळेल किंवा आपल्या हातातून काही अनैतिक आचरण घडलं जाईल किंवा आपल्या तोंडातून काही असत्य बोलणं जाईल किंवा आपल्या हातातून काही चोरीसारखं वाईट कर्म केलं जाईल. हे कशामुळे सगळं होतं? ज्यांनी झिंग येते, एक प्रकारची डोक्यावर एक धुंदी चढते, झिंग येते, असे जे द्रव्य आहेत ते कधीही सेवन करायचे नाही, त्यांच्यापासून दूरच राहायचं. म्हणजेच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहायचं. आलं लक्षात? चला तर आता पुढे जाऊया. आपला पुढचा भाग आहे की बौद्ध संघ. आता हे आपण नियम बघितले, धम्म बघितलं, आता त्याच्यानंतर आपला बौद्ध संघ. आता बौद्ध संघामध्ये काय काय येतं तर आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूचा संघ निर्माण केला. बघा, आपण बुद्धिस्ट असं बोलतो तर ते बौद्ध धर्माची माणसं आपण पटकन ओळखतो कुठेही जातात. बरोबर आहे. त्यांचे पोशाख एकसारखे असतात. म्हणजे ते लोक जे असतात, जे उपदेश सांगणारे असतात, ते एकच पोशाख घातलेले असतात आणि त्यांचं वेशभूषा वगैरे ही एकसारखी असते. म्हणजे ते भिक्खू, त्यांना काय बोलतात? भिक्खू. कारण ते अगदी विशेषतः फक्त धम्माचा म्हणजे प्रवचन सांगण्यासाठीच ते जातात. आता प्रवचनालाच बौद्ध धर्मात धम्म म्हणतात, मग आपण धम्मच वापरूया की धम्माचा उपदेश करण्यासाठी, धर्माच्या बाबतीत सांगण्यासाठी जी लोक नेमली गेलेली आहेत त्यांना भिक्खूचा संघ असं म्हणतात. बरोबर आहे. गृहस्थ जीवन त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्याला भिक्खू असं म्हणतात. गृहस्थ जीवन संपूर्णपणे आपलं जे आयुष्य आहे ते त्याग करून, सगळ्या मोह माया, सुख, चैनी, विलास आणि आराम हे सगळं काही सोडून, या सगळ्या गोष्टींचा त्याग करून या संघामध्ये प्रवेश करणाऱ्यालाच भिक्खू असं म्हणतात. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये भिक्खूच्या या संघामध्ये जसे पुरुष आहेत तसे स्त्रियांचाही समावेश आहे. स्त्रियाही आपलं गृहस्थ जीवन त्याग करून या संघामध्ये प्रवेश करू शकतात. आणि स्त्रियांसाठी एक वेगळं असा संघ आहे, त्यांना भिक्खुनी असं म्हणतात. काय म्हणतात? भिक्खुनी. आलं लक्षात? चला आता पुढे जाऊया. आता थोडेसे उपदेशाचे सार बघूया आपण अजून. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. बघा किती अत्यंत चांगला हे सार आहे की प्रत्येक मनुष्याला ही स्वतःची बुद्धी असते आणि प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या बुद्धीप्रमाणे चालतो आणि त्यांनी त्या बुद्धीवरती स्वातंत्र्य सांगितलंय, म्हणजे स्वतंत्र विचार. बरोबर आहे. कुणाच्या पुढील आहे की जन्मावरून कोणी श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून ठरतं. अगदी महत्वाचं आहे की कोणी कुठे जन्मला किंवा कोणत्या चांगल्या उच्च वर्णामध्ये जन्मला, ह्याच्यामध्ये आला तर तो सगळ्यात अगदी श्रेष्ठ आहे असं नाही, तर त्याचं आचरण कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे. आता जे पहिले आपण नियम वाचले की तो चोरी करत नाही, तो खोटं कधी बोलत नाही, तो मादक सेवनांचं
कधी पदार्थांचं सेवन कधी करत नाही, असा जो व्यक्ती असतो, जो आचरणावरून, त्याच्या वागणुकीवरून आपण त्याला श्रेष्ठ असं ठरवू शकतो. पुरुषांबरोबर स्त्रियांना देखील स्वतःची उन्नती करण्याचा हक्क आहे. किती छान आहे बघा, की पुरुष ज्याप्रमाणे त्यांच्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहे, तसं स्त्रियांनाही संपूर्णपणे हक्क आहे की तेही त्यांच्या स्वतःच्या खाजगी जीवनामध्ये प्रगती करू शकतात. मग ते पाककलेत आहे किंवा ज्ञानामध्ये आहे, अशा रीतीने. पुढचं आहे की यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केलेला आहे. गौतम बुद्धांनी यज्ञ हे अजिबात कर्मकांड करायचं नाही. यज्ञ म्हणजे काय, तर सगळ्या त्याच्यामध्ये विभूती घालायच्या, मंत्र म्हणायचे, तंत्रमंत्र. तर हे कर्मकांड आहे, ह्याला गौतम बुद्धाचा संपूर्णपणे विरोध होता, ते त्याच्या विरोधात होते. पुढील आहे सर्व प्राणी मात्राला करुणा, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. सर्व प्राणी मात्रांवर करुणा हे अत्यंत महत्वाचं असतं. हे का आपल्याला समजावून देता येतं, का आपल्याकडे सारखं सारखं येते, कारण पहा, प्राणी जो असतो हा मुका असतो, त्याला बोलता येत नाही. मनुष्याला बोलता येतं की माझं डोकं दुखतं, माझे पाय दुखतात, माझे हात दुखतात, मला बरं वाटत नाही, मला ताप आलाय, मला भूक लागली आहे, मला झोप आली आहे. पण प्राणी असे असतात की त्या बिचाऱ्यांना बोलता येत नाही, आणि मग त्यांना बोलता येत नाही, मग त्यांचं दुःख आपल्याला कळत नाही. मग त्यांचं दुःख आपल्याला कळत नाही, तर त्यांना दुःख देण्याचा अधिकारही आपल्याला नाही. उलट त्यांच्यावर प्रेमच करत राहायचं, कारण ते प्रेमळपणानेच, मुकेपणातच आपल्या भावना आपल्याला सांगतात. आपल्याला जिभेने चाटून किंवा आपल्या जवळ आपलं तोंड आणून ते काहीतरी सांगायला इच्छितात, कारण की ते त्यांच्या भावनाच त्या मुकपणातून आपल्याला समजवतात. म्हणून प्राणी मात्रांवर दया करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आलं लक्षात? आता पुढे लोकायत. प्राचीन काळात लोकायत किंवा चार्वक हा विचार प्रवाह आजही महत्वाचा आहे. बरोबर? लक्षात आलं इथे? प्राचीन काळात लोकायत किंवा चार्वक हा विचार प्रवाह आजही महत्वाचा आहे. आता पुढे आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. चला तर आपण काय शिकलो? आर्य सत्य म्हणजे काय, ती कोणती आहेत ती लिहायची, बुद्धाचे 5 नियम ते लिहायचे, आणि भिक्खू कोणाला म्हणतात. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या भागात जाऊया. चला विद्यार्थी मित्रांनो,